नमस्कार, मी विनायक लोक प्रांतामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज आपण आलो आहोत साताऱ्यातल्या पाली येथे. पाली हे खंडोबाचे देवस्थान आहे, जिथे म्हाळसा आणि खंडोबाचे लग्न झाले होते. चला आपण देवस्थानाची आणि यात्रेची माहिती जाणून घेऊया. पाली खंडोबा देवस्थान पाटील संवाद साधणार. तर आपल्यासोबत आहेत देवदादा पाटील. सर, आपण मानकरी आहात, तुमची प्रतिक्रिया काय? खरं तर महाराष्ट्राचं आराध्य दैवत श्री मल्हारी म्हसाकांत्याची यात्रा सालाबादप्रमाणे मृग नक्षत्रावर 11/1/2025 रोजी संपन्न होतं. आणि या यात्रेला राज्यातून व परराज्यातून लाखो भाविक येत असतात. या दृष्टिकोनातून या ठिकाणी संपूर्ण नियोजन जिल्हा प्रशासन, देवस्थान ट्रस्ट व ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून यात्रेचं नियोजन केलं. आणि जवळपास 2 मीटिंग प्रांताधिकाऱ्यांच्या पहिली मीटिंग नियोजनात सर्व खात्याचे प्रमुख असतात, ग्रामस्थ, ट्रस्टचे सदस्य, ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत गावातील मिरवणूक मार्ग असेल किंवा इतर सुविधा त्या परिपूर्ण होण्याच्या दृष्टिकोनातून पहिली मीटिंग त्या ठिकाणी महिन्यापूर्वी घेतली जाते. आणि त्याच्यानंतर आज दुसरी मीटिंग या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेबांच्या अध्यक्षतेखाली आज संपन्न झाली. या मीटिंगमध्ये पहिल्या मीटिंगचा आढावा त्या ठिकाणी घेतला जातो आणि बऱ्यापैकी सर्व विभागाने अतिशय चांगल्या पद्धतीची आपली आपली जबाबदाऱ्या या कामाच्या माध्यमातून परिपूर्ण केलेल्या आहेत. विशेषतः करून यात्रा म्हणली की लाखो भाविक, 7 ते 8 लाख भाविक या ठिकाणी उपस्थित असतात. यात्रेचा मुख्य दिवस 11 तारीख असली तरी 10 तारखेपासून आदल्या दिवशी देवकार्य असते आणि देवकार्य 10 तारखेपासून ते 15 तारखेला पाकळणी हा यात्रेचा शेवटचा दिवस. गेले 5-6 दिवस ही यात्रा या संपूर्ण परिसरामध्ये एक महाराष्ट्र राज्यामध्ये प्रसिद्ध यात्रा म्हणून ही संपन्न होत असते. या यात्रेमध्ये सर्व वऱ्हाडी मानकरी, शासनकाट्या, पालख्या व मानाचे गाडे हे वऱ्हाडी मानकरी म्हणून या ठिकाणी येत असतात. गावातील देवस्थानचा सुद्धा सर्व या ठिकाणी सेवेकरी असतील, कारखाना आहे, त्याच्यामध्ये पवार भावकी असेल, माळी समाजाला छत्रीचा मान आहे, भोई समाजाला खंडोबाच्या पालखीचा मान आहे आणि सर्व 12 बलुतेदारांना या देवस्थानचा सेवा करण्याचा मान या गावामध्ये आहे. आणि त्यामुळे ही यात्रा अतिशय चांगल्या पद्धतीनं सर्व भाविकांच्या उपस्थितीत अतिशय उत्साही वातावरणात पार पडते. पुजारी मंडळी असतील, वाघ्यामुरळी मंडळी असतील, या सर्वांचं या ठिकाणी या यात्रेमध्ये देवस्थानला मोलाचं सहकार्य असतं. सर, हे मंदिर जे आहे 500 ते 1000 वर्षापूर्वीचं आहे. असं म्हटलं जातं की शिवाजी महाराजांच्या सरदारांनी याचा जीर्णोद्धार केला. त्याबद्दल काही इतिहास सांगू शकतो? आता सातारा गॅजेट या बुकमध्ये मला सांगण्यात आलं की 1024ची नोंद, सालची नोंद या मंदिराची आहे. आपण म्हणलं तसं या स्वराज्य त्यांनी घडवलं ते तुमच्या आमचे सर्वांचं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि या देवस्थानला, या गावाला भेट दिलेला हा पूर्वीचा इतिहास आहे. त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी या गावातील जो न्यायनिवाडा होता, मानाचा वाद होता, तो सुद्धा त्या कालामध्ये छत्रपती महाराजांनी या ठिकाणी सोडून दिला. आणि या ठिकाणी हा मंदिराचा समोरचा सभामंडप हा धनाजी संताजी जाधवांनी हा बांधलेला आहे. असे अनेक जुने इतिहास या मंदिराला प्राचीन काळापासूनचे आहेत आणि एक वेगळं महत्त्व या देवस्थानाला आहे. ओके सर, जी मूर्ती आहे खंडोबा आणि म्हाळसाची, त्याच्या खाली शिवलिंग आहे असं म्हणतात, तर त्याचा काय इतिहास? हा पूर्वीपासूनचं एक स्वयंभू शिवलिंग आहे आणि या शिवलिंगावर आम्ही ते या ठिकाणी संपूर्ण पूजा मांडली जाते. पूर्वी ही पूजा खाली होती, म्हणजे बसक्या परिस्थितीमध्ये होती, परंतु नंतर आम्ही कालांतराने त्याला सिंहासन केलं आणि ही पूजा उंच की जेणेकरून भाविकांना दर्शन व्यवस्थित घेता येईल आणि ती पूजासुद्धा अतिशय स्वच्छ आणि चांगल्या पद्धतीत दिसता येईल म्हणून आम्ही ते वर पूजेचं नियोजन केलं आणि त्याच्याखाली
शिवलिंग आहे. शिवलिंगावर भाविकांनी दिलेल्या वस्तू स्वरूपात, चांदी स्वरूपात त्याला चांदीची कवचं आहेत आणि रोज सकाळ संध्याकाळ त्या शिवलिंगाची पूजा केली जाते आणि या ठिकाणी खंडेरायाचा सुद्धा या ठिकाणी पूजा करून पोशाख केला. भाविकांकडून जी वर्गणी दिली जाते त्याचा उपयोग तुम्ही ट्रस्टमध्ये कशा प्रकारे करता? 2 प्रकार आहेत. यामध्ये भाविकांची जीर्णोद्धारासाठी मिळालेली देणगी आहे. त्या जीर्णोद्धाराच्या बाबतीमध्ये या देवस्थानचा फार पूर्वीपासूनचा जीर्णोद्धार आम्ही टप्प्याटप्प्याने करत आलेलो आहे. आपण जर बघितलं असेल की या समोरच्या सभोवतालचा जो बुरुंज आहे किंवा तटरक्षक आहे हे पूर्वी जरा जास्त कार्यकाल झाल्यामुळे ठिसूळ झाले होते, त्याची दुरुस्ती केलेली आहे. या बाजूला जे ऑफिस आहे आपलं ते देवस्थानचे ऑफिस जुन्या पद्धतीचं होतं. इथं आपण RCC इमारत बांधून त्याला जुनी थोडीशी पार्श्वभूमी दगड घडीव स्वरूपाचा दगड लावून त्याला जुनं रूप देण्याचं, प्राचीन रूप देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसेच देवस्थाननी या जीर्णोद्धाराच्या माध्यमातून देवस्थानच्या ज्या सुविधा असतील, दर्शनबारीची असेल, इतर पिण्याच्या पाण्याच्या सोयी असतील, ह्या भाविकांसाठी सुविधा या ठिकाणी केलेल्या आहेत. याबरोबरच देवस्थान ट्रस्टनं सुद्धा आजूबाजूच्या 1-2-3 जागासुद्धा आम्ही ट्रस्टच्या माध्यमातून आमच्या गावातील सहकाऱ्यांच्या माध्यमातून खरेदी केली आहे की जेणेकरून त्याचा वापर या देवस्थानला करता येईल. हा सुद्धा आम्ही त्या देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून केलेला आहे. दुसरी देणगी ही अन्नदान स्वरूपात येते आणि दर रविवारी आम्ही संपूर्ण येणाऱ्या भाविकांना अन्नदान या ठिकाणी देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतो. भाविकसुद्धा स्वइच्छेनं अन्नदानासाठी देणगी देतात आणि त्याचा प्रसाद म्हणून भोजनाची व्यवस्था येणाऱ्या सर्व भाविकांना आपण या ठिकाणी करतो. मला लग्न सोहळ्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल. जेव्हा यात्रा असते म्हणजे 11 जानेवारीला यात्रा त्यावेळेस लग्न सोहळा कसा पार पडला जातो? खरं तर पाली या ठिकाणी खंडोबा आणि म्हाळसाचा विवाह सोहळा संपन्न होतो. मृग नक्षत्रावर गोरोज मुहूर्तावर हा विवाह सोहळा होतो. ती तारीख म्हणजे उद्याच्या शनिवारी 11/1/2025 रोजी 5:40 हा सोहळा पार पडतो. या सोहळ्याला राज्यातून परराज्यातून लाखो भाविक येत असतात. आमच्या देवस्थानचे जे मानकरी आहेत म्हणजे मानाचे 9 गाड्या आहेत, शासन काटे आहेत, पालख्या आहेत, कोल्हापूरच्या चोपदारांचा घोडा आहे, त्या सर्व लवाजमा हा यात्रेसाठी येत असतो. आणि त्याची मिरवणूक ही आमच्या वाड्यापासून साधारणतः 1:30 वाजता निघते. त्या मिरवणुकीमध्ये हे सर्व मानाचे गाडे, शासनकाट्या, पालख्या ह्या त्या मिरवणुकीत समाविष्ट होतात आणि ती मिरवणूक वाळवंट तारळी नदीच्या पात्रातून या ठिकाणी जो नवीन पूल झाला आहे तो पूलसुद्धा अलीकडच्या काळामध्ये आम्हा सर्व ग्रामस्थांच्या मागणीनुसार माजी मंत्री माजी आमदार बाळासाहेब पाटील साहेबांच्या माध्यमातून जवळजवळ 2.5 कोटीचं एक भव्य काम झालं की जेणेकरून दरवर्षी आम्हाला तो पूल तात्पुरता स्वरूपात करायला लागायचा आणि परत मोडावा लागायचा पावसाळ्यात. त्यामुळे ते एक काम अतिशय चांगलं झालं आणि ती मिरवणूक त्या पुलावरून आपल्या मंदिरात येते. मंदिरात आल्यानंतर या ठिकाणी देवाची पूजा होते. मानकरी, देशपांडे इनामदार हे आम्ही सर्वजण त्या मूर्त्या घेऊन पालखीत त्या मूर्त्या विराजमान करतो. ती पालखी देवाच्या मंदिराला प्रदक्षिणा घालून आवाराच्या बाहेर जाते. त्यावेळेला देवाच्या पाठीमागची जी प्रभावळ आहे ती वाघ्या मुरळींना त्या ठिकाणी मान आहे आणि ती प्रभावळ बाहेर निघते आणि प्रभावळ पुढं पालखी मागं आणि त्याच्यानंतर पालखीतल्या मूर्त्या ह्या शिवणकरांचा जो सांगली जिल्ह्यातला गाडा आहे, मानाचा गाडा, त्या गाड्यामध्ये आम्ही स्वतः पालखीतून मूर्त्या घेऊन गाड्यात बसतो आणि आवारातून बाहेर जाताना जो मूळ सज्जा आहे त्या सज्जामध्ये त्या ठिकाणी रथ उभा केलेला असतो. त्या रथामध्ये आपण त्या मूर्त्या घेऊन मी स्वतः मानकरी, माझे भाऊ, आम्ही सर्वजण त्या ठिकाणी विराजमान होऊन ही मिरवणूक सुरू होते आणि परत आलेल्या नवीन पुलावरून आणि नदीपात्रातून गावाच्या मध्यभागी बहुलं म्हणून एक ठिकाण आहे, देवाचं स्थान आहे, तिथं मंडप आहे, तिथं हा गोरोज मुहूर्तावर हा सोहळा विवाह सोहळा संपन्न होतो. या सोहळ्याला ज्या पद्धतीनं आपल्या घरामध्येच लग्न होतं त्या पद्धतीनंच हा सगळा लग्न सोहळा असतो. त्यामध्ये 4 पाटील मानकरी आमच्या गावातले मेन आहेत, आमचे माझ्याबरोबर असतात, देशपांडे असतात. त्यांच्या घरातील महिला भगिनी आमच्या त्या कुरोल्या म्हणून दुर्डी रुकवत घेऊन आलेल्या असतात, त्याही तिथं उपस्थित असतात. आमच्या देवस्थानचे उपाध्याय कोरे म्हणून आहे, ते मंगलाष्टका वाहतात. त्या ठिकाणी मूर्त्या बावल्यावर आणल्यानंतर त्यांना आंघोळ घातली जाते. आंघोळ घातल्यानंतर त्या मूर्त्या ठेवून तिथं अंतरपाठ धरून मंगलाष्टका म्हणल्या जातात आणि ज्या पद्धतीने लग्न सोहळा मंगलाष्टका होतात तशा पद्धतीच्या मंगलाष्टका झाल्यानंतर सर्वांनी अक्षदा व भंडार खोबरं उधळून हा सोहळा संपन्न होत असतो. ओके.
तुम्ही मानकरी आहे, तुम्ही देवांना घेऊन जातात रथामधून, तर कसं आहे भाविक जे आहे ते खोबरं आणि भंडारा उधळतात, खोबऱ्याच्या वाट्या वगैरे फेकतात, त्यावेळेस तुमचं कसे हे असतं? नाही, हा एक वेगळा हे आहे, धार्मिक भावना आहे लोकांची. लोक इथं यात्रेला येत असताना देवाचा विवाह सोहळा हा पालीमध्ये होतो. वास्तविक पाहता पालीला खंडोबा आणि म्हाळसाईचं लग्न होतं. जेजुरी गडावर हळद निघते आणि कर्नाटकमध्ये मंगसुळी या ठिकाणी खंडोबाचं स्थान आहे, तिथं लंगर तुटतं ही आख्यायिका आहे. आणि त्याच्यामुळं देवाला येणाऱ्या सर्व भाविकांना मंदिरात जाऊन तर दर्शन घेता येतं. मग बरेच जवळजवळ 70 ते 80% भाविक मिरवणुकीमध्ये आपल्या कुलदैवताला, कुलस्वामींना भंडारा आणि खोबरा अक्षतारूपी वाहतात, ही त्यांची एक धार्मिक भावना असते. त्याच्यामुळं तो जो क्षण असतो तो अतिशय उत्साही क्षण असतो. त्याच्यामुळं तो एक वेगळाच आनंद सर्व भाविकांना, आम्हा सर्वांना मिळतो. ओके, शेवटचा प्रश्न सर, हे मंदिर जे खूप जुनं आहे त्याचं व्यवस्थापन तुम्ही कशा प्रकारे करता? या ठिकाणी या मंदिराचा व्यवस्थापनच्या संदर्भामध्ये या देवस्थानचे पब्लिक ट्रस्ट आमचा A977 आहे आणि पुजाऱ्यांचा इंडोमेंट ट्रस्ट आहे. खूप वर्षापासून या ठिकाणी हे व्यवस्थापन मंदिराचं सगळं हे पब्लिक ट्रस्टकडे आहे. पुजाऱ्यांनी पूजा अर्चा करून आतले व्यवस्थापन करतात. परंतु अलीकडच्या कार्यकालामध्ये या ठिकाणी हे दोन्ही ट्रस्ट एकत्रित करण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे. त्यासाठी आमच्या सर्व पुजाऱ्यांनी सहकार्य आम्हाला केलेलं आहे आणि थोड्या दिवसात तो प्रश्न मार्गी लागेल आणि सर्वांच्या संगनमताने या ठिकाणी या संपूर्ण देवस्थानचं व्यवस्थापन आत्तापर्यंत करत आले, तसं याच्यामध्ये भर घालू आम्ही सर्वजण करूयात आमचा प्रयत्न सुरू आहे. आत्ता आपण संवाद साधला खंडोबा मंदिर पालचे मानकरी देवराजदादा पाटील यांच्यासोबत. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. एळकोट जय महाराज.